तुझ्या सखीने तुला घोर अरण्यात नदीच्या किनारी नेलं. तिला एक नदी दृष्टीस पडली. जवळ एक गुहाई होती. त्या गुहेत जाऊन तू तप केलंस आणि तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलं. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हडलं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे येण्याचं तपश्चर्य कारण विचारलं. मग तू सगळं काही सांगितलं. पुढे त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून